माझ्या महाराष्ट्रातील तसेच माझ्या भारतातील SC ST OBC मायनॉरिटी सर्व मूल निवासी लोकांनो, त्यानंतर जे संविधानाला मानतात किंवा संविधाने ज्यांची प्रगती असे कुठल्याही जाती धर्माचे लोक असो, त्यानंतर माझे प्रेरणास्थान मामा देशमुख डॉक्टर आणि माझे EVMचे जे काही माझे सहकारी आहेत, प्राचासाहेब भानुप्रतापजी, बलराज मलिक साहेब, रतनलाल, त्यानंतर लक्ष्मण यादवजी सर्व, त्यानंतर भारतातील आर्मी चीफ, नेव्ही चीफ, एअरफोर्स चीफ आणि पॅरामिलिटरी फोर्सचे सगळे चीफ, त्यानंतर रिटायर्ड झालेले जे देशासाठी रक्त देतात तसे सर्व लोकांना, आणि भारतातील हिस्ट्री, सायन्स, मॅथमॅटिक्स डॉक्टरेट आणि लॉचे डॉक्टरेट घेतलेल्या लोकांना, तसेच जगातील आमच्या इथं 2 महामानव झालेले आहेत, तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा दादांनो, 5000 वर्ष अगोदर आमच्या देशात आर्य हत्यारे यहुदी आतंकवादी, हिटलरपेक्षा 200 पटींनी आतंकवादी लोक हे युरेशियामधनं आलेले आहेत, ज्यांचा हेड होता पुष्पशुंग. यांनी काय केलं? जो मौर्य राजा होता दावा बृहदत्त, त्याची कपटबुद्धीने हत्या केली, आणि त्याचा भाऊ जो होता त्याची पत्नी ही मौर्यवंशी होती. पवनीला बुद्धस्तूप आहे तिथली ती होती, आणि माझं गाव आहे हे उमरेड म्हणून आहे 20 किलोमीटरवर. मी पण एक बिरसा मुंडाचं रक्त आहे, मी मौर्यवंशी आहे, नागवंशी आहे मी. त्यानंतर त्यांनी काय केलं दादांनो? बुद्धाचे जे प्रचारक होते त्यांची हत्या केली, आणि एवढी दहशत तयार केली. हे आलेले आहेत बॅचलर म्हणा किंवा साण म्हणा, आणि यांनी आपल्या मनाप्रमाणे काय सांगितलं? ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, भावातनं क्षत्रिय आणि बेंबीतनं वैश्य, आणि आमच्या 7000 जाती केल्या जे इथले मूळ निवासी लोक होते त्यांचं. आणि काय सांगितलं? तुम्ही शिक्षण शिकायचं नाही, आणि त्यांनी सांगितलं की तुमची जी 2 वर्षाची पोरगी असो, 4 वर्षाची असो की 20 वर्षाची असो, त्याचा आम्ही भोग करू, जो कोणी त्याच्या विरुद्ध त्याला मारून टाकू. त्यानंतर कितीतरी संतांना मारलं, आणि अशी क्रूरप्रथा केली सतीप्रथेमध्ये की जो कोणी बाई माणूस तिचा मरण पावेल तिला सतीप्रथेमध्ये जिवंत जाळायचं. आणि कितीतरी संतांना याने मारलं, कबीरला मारलं, रैदासला मारलं, गुरु नानकच्या पूर्ण फॅमिलीला उडवलं, गुरु गोविंद सिंग. त्यानंतर नामदेव महाराजा इथून मारलं, तो गुरुद्वारामध्ये हे झालं, चक्रधर स्वामीला मारलं, इव्हन ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण त्याला घराच्या बाहेर हाकललं. आणि असं करत 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 आमच्या देशात काही राजे महाराज झाले. महाराष्ट्रात हे 15व्या सदीपासून झालेत. कारण बघा, तुकाराम महाराज जन्म 1608चा आहे, त्यालासुद्धा 42 वर्षी मारून टाकलं, आणि पहिली क्रांती केली ती पंढरपुरात, ती तथागत गौतम बुद्धची मूर्ती आहे. आणि 15व्या सदीमध्ये राजे महाराज झाले आहेत. यांचं राजा महाराजांना कसं होतं? भारतातले त्यांना राण्यांचं शौक होतं, यांनाही तेच पाहिजे होती. आता गावात फिरणारे मिळण्यापेक्षा मस्त खाल्ले पेले राजाची पत्नी तर महाराणीच राहणार आहे, राजा आणि महाराणी म्हणतो आपण. ते त्यांच्या घरात मुनिमजी आणि पूजापाठ करायला घुसले, यांचं झालं हायब्रिड तयार. किती वर्ष झाले? मग त्यांचं जीन्स ट्रान्सफर, मी सायंटिफिक भाषेत बोलतो. अशा पद्धतीने त्यानंतर यांनी तुकाराम महाराजाला मारलं. त्यानंतर शिवाजी महाराज, बघा, शिवाजी महाराजाला मारण्यासाठी कृष्णा भास्कर कुलकर्णीने असं मागे आला होता, शिवाजी महाराजाचा पोतळाच चिरला. आणि मुस्लिम सरदार आणि आम्ही बॅकवर्ड असते लोक, एवढा मोठा महान राजा जिजाऊ, त्याची आई ही शूद्र आहे, लहुजी जाधवची मुलगी आहे ती, सिंदखेड राजाची. आम्ही नागवंशी आहोत, मौर्यवंशी आहोत. त्यानंतर बघा, शिवाजी महाराज जन्म 19 फेब्रुवारी
1630चं. त्यानंतर एवढा मोठा राजा, कल्याणची पोरगी आणली होती एक सुंदरपैकी. खबरदार म्हटलं माझा बहिणा कापून टाकेल आणि शेतकऱ्याच्या हातात लावाल तर तलवारने हात कापेल. त्यानंतर त्यांचा मुलगा बघा संभाजी महाराज, ज्याचा जन्म 1657चा आहे. एकसुद्धा लढाई नाही हारलेला. 10 ग्रंथ एक. त्या बिचाराला 89मध्ये त्याचे 32 तुकडे केले वयापासून आणि भीमा नदीमध्ये टाकून दिले. म्हणजे किती क्रूर आहेत हे जे घुसलेले निजामी मराठा. आणि हिटलरपेक्षा हे 200 पटीने आतंकवादी लोक आहेत. डिक्टेटर आतंकवादी. विचार करा. कोणी मारलं सांगा ना, कोण मारणार आहे. त्यानंतर संभाजी महाराजलाही मारलं. म्हणजे हे सगळे शूद्र होते ना. जोही शूद्र दिसला, कारण यांचं रक्त कसं झालं आहे, मिक्सअप झालेलं आहे. हे 200 पटीने हे आहेत आणि यांना बाया पाहिजे. त्यानंतर अहिल्याबाई होळकर, तारा राणी, राजाराम महाराज. ज्योतिराव फुलेंनी स्वातंत्र्य कोणी दिलं? शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊने दिलं. समता कोणी आणली? शिक्षण देऊन कळायला लागलं. आणि त्यानंतर पहिली शाळा काढली दादांनो. आणि 56मध्ये 1856ला नारायण गुरु झाले, त्यांनी 40 मंदिर बांधली. त्यानंतर 74ला शाहू महाराजांचा जन्म, 75ला बिरसा मुंडा, 1900 मारून टाकलं त्या पावजेंदून. आणि 14 एप्रिल 1891 बाबासाहेबाचं. आणि 1878ला याला 1878ला पेऱ्या रामास्वामीचा जन्म झालेला आहे. शाहू महाराजांनी सांगितलं जो कोणी शाळेत जाईल त्याला मी 1 पैसा फाईन करीत आणि 50% आरक्षण दिलेलं आहे. शाहू महाराजांनी बाबासाहेबला मदत केली. आणि 1904मध्ये बिरसा मुंडा जेव्हा अलाहाबादला गेला तेव्हा त्याला दाढी आहे म्हणून त्याला म्हटलं तू ब्राह्मण नाही आहेस, कारण दाढी गळते, ते चिकणे असतात, त्यांना दाढी गळते. आणि त्याला हाकललं तर उष्ट्या पतळीत त्यांनी जेवण केलं. त्यानंतर 19मध्ये इंग्रजांनी ज्युडिशनरीमध्ये यांचं 3% आणलेलं होतं 1919ला. 20मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी परिषद घेतली मांडगावून. काय सांगितलं? जेवढे मूळ निवासी लोक आहेत त्यांना, जे कोणी मूळ निवासी SC ST 90% लोक आहेत त्यांचं लीडर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 20ला माणगावला परिषद घेतली. आणि 1922ला बघा दादांनो, छत्रपती शाहू महाराज जो आरक्षणचं जनक म्हणतो त्याला आम्ही, त्याला 9 मे 22ला कोणी पॉयझन देऊन मारलं म्हणतात, कोणी बॉम्बस्फोट निवडवलं. कारण आम्ही शिकलेलोच नव्हतो, आम्हाला इतिहास जे सांगितलं ते आम्ही बोलतोय. आणि किती क्रूर हे निजामी मराठा, त्यांच्यासोबत भोग झालेले हे किती क्रूर. यांनाही तो छंद, कारण ते हायब्रिड चेंज झालं ना 1400 नंतर 1500च्या याच्यात, म्हणजे 100 वर्षांतर नेक्स्ट जनरेशन आलं आणि हे घरात, तर ते हायब्रिड तयार होईल का नाही? ते विचाराचे सेम विचाराचं झालेलं आहे. सगळ्यांना मारलं. त्यानंतर 24मध्ये पेरियारनी काँग्रेस सोडली आणि काय सांगितलं? शपथ खाल्ली मी जातीवाद संपवणार. काय म्हटला तो? सापाला सोडा, बाबनाला मारा. त्यानंतर 25ला बाबासाहेब नॉलेज बघून RSS, जनसंघ आणि काँग्रेस कोणी बनवलेले आहे? आर्य हत्यारे, हिटलरपेक्षा 200 पटीने आतंकवादी डिक्टेटर लोकांनी बनवले आहे का नाही? काँग्रेस इथेच, RSS तेच, जनसंघ इथेच. त्यानंतर पाण्यासाठी, मंदिरासाठी. आणि गांधीजी आरक्षणचा विरोधक होता. बनिया पुणेकर सेपरेट इलेक्टर्स ते उपोषण केलं. 36ला इंग्रजांनी SC STला आरक्षण दिलं. बरोबर आहे. हिटलर झालेला आहे 1939 पासून सेकंड वर्ल्ड वॉर, ज्याचा जन्म 30 एप्रिल 1889ला झालेला आहे. तो पहिला ऑस्ट्रियात होता. आणि 24 नंतर त्यांनी सुरुवात केली प्लॅनिंगची. असंच 15 लाख मिलेगा, ये दो रोजगार मिलेगा, हे आपला धर्म. आणि त्याचं स्वस्तिक होतं, चिन्ह स्वस्तिक होतं हिटलरचं. आणि यांचंही हिटलर आहे. हे नाझी लोक आहेत, नाझी म्हणजे आर्य यहुदी लोकांपेक्षा हे खूप डिक्टेटर लोक आहेत. आणि ते सोडायला सेकंड वर्ल्ड वॉर झालं तर गांधीजींनी चले जावं म्हटलं. आम्ही लोक मेलो SC ST OBCचे, जे जनावरचे होते, पायात चपला नाही, कपडे घाणेरडे,
बघा कोणाचे बोर्ड लागला दिल्लीला. आणि त्याच गांधीजीला हे जे हिटलरपेक्षा 200 टाइम्स नाही, काँग्रेस RSS जनसंघ आहे त्याचा मेंबर नाथूराम गोडसेने 30 याला 30 जानेवारी 1948ला गोळी सकून सकाळी सकाळी मारला. आणि तिथं होता PN गाडगीळ. काय नाथू, बघा त्याची चड्डी काढली तो सुनता केलेला होता. किती कूद लोक आहे ते. त्यानंतर बाबासाहेबला संविधान पीठात जाऊ दिलं नाही दादांनो. आणि बघा जोगेंद्र मंडल पश्चिम बंगालमध्ये आदिवासी आणि मुस्लिम लोकांनी त्यांना तलवार काढून 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा संविधान बनवलं, हे काय म्हणतात, आम्हाला मनुस्मृती पाहिजे. स्वाभिमान शिकवलं शिवाजी महाराजांनी. जय शिवाजी लिहिते ते. त्यानंतर समता दिली ज्योतिराव फुलेने. बंधुत्व केलं आरक्षण देऊन आणि न्याय दिलं एकमताचा अधिकार देऊन. बाबासाहेब एवढे विद्वान महामानव, एवढे आतंकवादी हत्यारे 200 पटीने हिटलरपेक्षा, त्यांनासुद्धा एकमताचा अधिकार दिला. आणि आरक्षण हे आम्हाला सेक्युरिटी दिली होती. कोणाला सेक्युरिटी मिळते आज? कोणाला मिळते? जे आमच्या पोरीबाळीवर बलात्कार करतात, अन्याय अत्याचार करतात, त्यांना सेक्युरिटी. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय, लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेसमध्ये. सांगा मला कोण बसले आहेत? आर्य हत्यारे, निजामी मराठा, जे हिटलरपेक्षा 200 पटीने आतंकवादी डिक्टेटर आहेत, तेच लोक. खरं आहे का खोटं आहे? आणि त्यानंतर 51ला हिंदू कोड बिल आणि महिलांसाठी आरक्षण, त्यासाठी बाबासाहेबांनी रिजाईन केलं. बघा महाभारत, कृष्णाला अधिकार आहे, लाखो गवळून यायला तो भोग करणार. आणि रामायणमध्ये बघा साधूच्या पासून सीतेला होतं आणि लक्ष्मणी आहे आणि तिकडे हेही आहे. म्हणजे आमची आई बहीण पोरी बाळी 2 वर्षापासून तर 22 वर्षापर्यंत झालं. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 52ला पहिलं इलेक्शन झालं. नड्डा म्हणतो 78,000 मतं इनव्हॅलिड आहे आणि 14,000 मतांनी डिक्लेअर केलं. कोण होते 52ला 1952ला? तेच लोक बसलेले आहेत. आम्ही शिकलो होतो का सांगा? आणि 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा घेतली आणि 5 डिसेंबरला सेशन सुरू होतं. 6 मेडल पावत. आता त्याच्या रिपोर्ट आला आहे. डॉक्टर खरात सरांनी सांगितलं आहे त्यांनासुद्धा पॉयझन देऊन मारण्यात आला. माझा जन्म 15/10/59. 60ला यांनी विदर्भ मराठवाडा ॲड केलं. का केलं? ज्यांना पाहिजे होतं एडे फिडे, कारण तिकडे तर सगळं झालेलं आहे संतांपासून हे. आणि मराठवाडा हा निजामाच्या ह्याच्यात होता आणि इथंच ऑफिस पाहिजे होतं. चितपावन संघटच अरे हत्यारे यहुदी जे 2 टाइम्स आहे त्यांचं, त्यांनी ऑफिस उघडलं. आणि काळा सोना. पण 62मध्ये आमच्यासाठी कतलखाना काढलेला आहे आदिवासींसाठी. बघा तुम्ही पैदा व्हायचा अगोदर तुमचं मरण सरण तयार आहे आणि OBCचं मरण सरण तयार आहे. मधुकर पिचडचा नातेवाईक, त्याच्या आईजवळ ब्रह्मा झोपला होता. भागवत झोपला असेल, भागवतचाच कोणीतरी भाऊ झोपला असेल. आणि काय दिलं त्यांना? तो 39चा जन्म कोळी समाजाचा, त्याला शिकवलं खरे आदिवासी कोण आणि आश्रमशाळा दिल्या आणि 13 जातीच्या लोकांना सांगितलं हे खरे आदिवासी. आता जे म्हणाल ते आम्ही मान्य करू का? शिकलोच नाही तर. आणि 65 पासून हा आर्य हत्यारा निजामा मराठा, जे हिटलरपेक्षा 200 पटीने आतंकवादी आहेत, हा राजकारणात आलेला आहे. म्हणजे आज 35 आणि 23 55 वर्षापासून 60 वर्षापासून हा पॉलिटिक्समध्ये आहे. 64ला स्वातंत्र्य मानवतावादी होते पंजाबराव देशमुख, भाऊसाहेब पाटील. बघा चांगले चांगले लोक होते. यशवंतराव चव्हाण, त्यांनासुद्धा मारलेलं आहे. बघा याचा इतिहास. त्यानंतर गुजालानंद आणि दादांनो, त्यानंतर लालबहादूर शास्त्री, चीनचं युद्ध, ताशकंदवर मारलं, त्याचा रिपोर्ट नाही. गुलजारनंदा 66 पासून इंदिरा गांधी आलेली आहे. बघा दादांनो, इंदिरा गांधींनी पहिलं प्रायव्हेट बँकेनं नॅशनलाइज केलं. त्यानंतर कितीतरी अंडरटेकिंग काढलं आणि त्यानंतर आया बहिणीने आमचं आंदोलन केलं. तर शिवाजी महाराज, त्यानंतर ज्योतिराव फुले
शाहू महाराज आणि बाबासाहेबची मूर्ती पार्लमेंटमध्ये बसवली आहे, ती यांनी काढून फेकलेली आहे. पुढच्या व्हिडिओ सांगतो.